हेलो हेलो हॅलो माईक बंद करा. भारतीय घटनेचा तू शिल्पकार आहे. सुगंधाभरित कीर्ती दिगंतात वाहे, दिगंतात वाहे. भारतीय घटनेचा मुझे वह धर्म पसंद है जो स्वतंत्रता, समानता और भाईचारा सिखाता है. मुझे वह धर्म पसंद है जो स्वतंत्रता, समानता और भाईचारा सिखाता है. असे महत्वपूर्वक उद्गारक नव्हे तर कृतीमधून आणणारे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे गुरु असणारे ज्यांनी विश्व शांतीचा संदेश दिला महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध आणि ज्यांना बाबासाहेबांनी बघितले नाही पण तरीही आपला गुरु मानत असे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, माता रमाई, माता भीमाई, संत गाडगे महाराज, संत तुकडोजी महाराज आणि तमाम परिवर्तनवादी असणाऱ्या सगळ्या महामानवास मी त्रिवार वंदन करते. आप चाहे जितनी किताबें पढ़ ले, कितने भी अच्छे प्रवचन सुन ले, आप चाहे कितने भी अच्छी किताबें पढ़ ले या कितने भी प्रवचन सुन ले, उनका कोई फायदा नहीं जब तक कि आप उनको अपने जीवन में नहीं अपनाते, अपने जीवन में नहीं अपनाते. आणि म्हणूनच ज्या कार्यक्रमासाठी आपण आलेलो आहोत त्या कार्यक्रमाचा इतिहास आपण विसरता कामा नये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, वे इतिहास नहीं बना सकते जो इतिहास भूल जाते हैं. वे इतिहास नहीं बना सकते जो इतिहास भूल जाते हैं. Those who forget history cannot make history. आणि हा इतिहास तुम्हाला, मला, सगळ्यांनाच माहिती आहे. भीमा नदी ओरडून सांगे, अहो भीमा नदी ओरडून सांगे मर्द महाराजची कहाणी. भीमा नदी ओरडून सांगे मर्द महाराजची कहाणी. चिंध्या चिंध्या केल्या, चिंध्या चिंध्या केल्या 28,000 पेशव्यांच्या फक्त 500 शूर महावीरांनी, फक्त 500 शूर महावीरांनी. थोडक्यात इतिहास सांगते की 1 जानेवारी शौर्य दिन काय आहे, कारण बहुतेक लोकांना इतिहास माहित नाही. फक्त शौर्य दिन आहे, शौर्य दिन आहे, परंतु इतिहास काय जो सर्वांना माहिती असायला हवा. म्हणून 2 मिनिटात इतिहास सांगते. भीमा नदी शांतपणे वाहत होती पण तिच्या काठावर इतिहास उचलणार होता. भीमा नदी शांतपणे वाहत होती, तिच्या काठावर इतिहास उचलणार होता. 1 जानेवारी 1818 एक अशी सकाळ जी फक्त क्रांती ठरली नाही तर स्वाभिमानाच्या रक्ताने इतिहासात कोरली गेली. एका बाजूला हजारोंची फौज होती, सत्तेचा माज आणि तलवारीच्या गर्जना होत्या आणि दुसऱ्या बाजूला आत्मसन्मानाने भरलेले मोजकेच सैनिक जे रणांगणात 40 किलोमीटर पायदळ आले होते. पोटात एकही अन्नाचा तुकडा देखील नव्हता. ही लढाई केवळ इंग्रज आणि पेशव्यांमधली नव्हती तर माणूस म्हणून जगण्याच्या हक्कांसाठी होती. ज्यांना शतकानुशतके पायाखाली तुडवण्यात आलं, ज्यांच्या गड्यात मडकं आणि कमरेला झाडू बांधला गेला, त्याच लोकांनी रणांगणात उभे राहून सांगितलं, आम्ही फक्त लढववे नाही तर आम्ही माणूस देखील आहोत. भीमा कोरेगावची जी लढाई होती फक्त विजय किंवा पराभव नव्हता. ही लढाई अन्यायाविरुद्ध पेटलेली पहिली लढाई होती आणि ती दलित समाजाच्या स्वाभिमानाची पहिली लढाई होती. म्हणूनच आजही 208 वर्षानंतरही जेव्हा विजयास्तंभाकडे बघितला जातो तेव्हा इतिहास बोलतो, इतिहास बोलतो. लाईफ शुड बी ग्रेटर रेदर दॅन बिगेस्ट. म्हणजे आयुष्य हे मोठे असण्याऐवजी हे महान असायला हवं. नुकतं